नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इन्फिनिट इंजिनिअरिंग अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवरती मी प्रमोद देशकरी आपणा सर्वांचं स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, कालच MPSC महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिसेस म्हणजे MES इलेक्ट्रिकलचा रिझल्ट म्हणजेच कट ऑफ जो आहे 2023च्या परीक्षेसाठीचा मुख्यमधनं मुलाखतीसाठीचा तो आलेला आहे। पहिली डिस्क्रिप्टिव्ह होती 2023ची, कारण त्या वर्षी फक्त इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांसाठी डिस्क्रिप्टिव्ह ही आयोगाने आयोजित केली होती। त्याच्यामध्ये ही सिव्हिल आणि इलेक्ट्रिकलच्या ज्या पोस्ट होत्या त्याच्यापैकी इलेक्ट्रिकलच्या जागा खूप कमी होत्या, त्याच्यामुळे त्याचा रिझल्ट लागलेला आहे। डिस्क्रिप्टिव्हचे पेपर चेक झालेले आहेत। काय पॅटर्न असू शकतो त्याच्यामध्ये, कारण सिव्हिलच्या विद्यार्थ्यांचा विद्यार्थी संख्या जास्त असल्यामुळे अजून रिझल्ट आलेला नाही, पण लवकरच तो सुद्धा रिझल्ट येणार आहे। तर याच्यामध्ये जे ऑब्झर्वेशन्स आहेत ते ऑब्झर्वेशन घेऊन आम्ही तुमच्यापर्यंत आलेलो आहे। काहीतरी अपडेट आपल्याला बघायला मिळणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका। आमच्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा, शेअर करा, लाईक करा आमच्या व्हिडिओला। या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की एकूण 15 जागा ह्या इलेक्ट्रिकलच्या सार्वजनिक बांधकाम विभागाला असिस्टंट इंजिनियर ग्रेड 2 सहाय्यक अभियंता ग्रेड 2 याच्यासाठी असताना सुद्धा फक्त 13 विद्यार्थ्यांची लिस्ट लागली आहे। कट ऑफ सुद्धा त्याच प्रमाणात लागला आहे। हे कशामुळे झालंय? नवीन विद्यार्थ्यांना नक्कीच हा प्रश्न पडला असेल। ज्या विद्यार्थ्यांना माहिती आहे त्यांचा प्रॉब्लेम नाही, पण ज्या विद्यार्थ्यांना माहिती नाही की का 15 जागा असताना फक्त 13 विद्यार्थी, म्हणजे विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, तुमचा मुख्यमधनं जे मुलाखतीचा पॅटर्न असतो किंवा जे काही ज्याला म्हणतो आपण विद्यार्थी संख्या असते ती 1:3 असते, 1:3, म्हणजे 45 विद्यार्थी जिथे जाणं अपेक्षित होतं तिथे फक्त 13 विद्यार्थ्यांची लिस्ट ही आयोगाकडून जाहीर झालेली आहे। का? बघा हा व्हिडिओ शेवटपर्यंत। तर पहिलं डिस्क्रिप्टिव्ह बरोबर आहे 2023चं, त्याच्यामध्ये ही महाराष्ट्र इंजिनिअरिंग इलेक्ट्रिकल सर्व्हिसेस जे आहेत त्याच्यामधला डिस्क्रिप्टिव्हचा कट ऑफ कालच जाहीर झालेला आहे आणि एकूण 15 जागांची पोस्ट असताना सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये सहाय्यक अभियंता गट ब असताना फक्त 13 विद्यार्थ्यांची लिस्ट लागलेली आहे आणि सिव्हिलच्या विद्यार्थ्यांनी याच्यावरनं काय बोध घ्यावा हे आपण बघणार आहोत। ओके, सगळ्यात पहिल्यांदा काय ॲडव्हर्टाइजमेंट होती बघा। ही जी ॲडव्हर्टाइजमेंट होती सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये विद्युत म्हणजे इलेक्ट्रिकल या ब्रँचच्या विद्यार्थ्यांसाठी असिस्टंट इंजिनियर ग्रेड 2 ह्या पदासाठीची ही जाहिरात होती। महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2023 मेन्सचा हा रिझल्ट आहे। डिस्क्रिप्टिव्ह पेपर होते, पेपर 1, पेपर 2, 200 मार्क 200 मार्क 400 मार्कांपैकी तुम्हाला मार्क्स मिळवायचे होते। लेखी परीक्षा होती, बरोबर आहे। 8 प्रश्न होते, 5 प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायचे होते। किती पदं होती बघा? 15 पोस्ट होत्या, म्हणजे एकूण पोस्ट किती होत्या? 15 पोस्ट होत्या। कुठल्या पोस्ट होत्या? असिस्टंट इंजिनियर ग्रेड 2 PWD मध्ये। आता याच्यामध्ये जर बघायचं झालं तर SC 3 पोस्ट, ST 2 पोस्ट, विजेला जागा नव्हत्या, त्यानंतर NTB ला नव्हत्या, C आणि D ला एक जागा होती, OBC ला एक जागा होती, SBC ला एक जागा होती, EWS ला 2 जागा होत्या आणि ओपनला 4 जागा, अशा 15 जागा होत्या। मग त्याच्यामध्येही परत ओपन जनरल, फिमेल, स्पोर्ट आणि दिव्यांगाला एक जागा, अशा ह्या जागा विद्यार्थी मित्रांनो होत्या। म्हणजे कॉन्क्लुजन हे आहे की या पदासाठीच्या एकूण 15 जागांची ॲडव्हर्टाइजमेंट 123/2023 यावरची आली होती। आता जो कट ऑफ लागलाय तो बघा। हे सगळे आकडे खूप इंटरेस्टिंग आहे आणि याच्यावरनं तुम्हाला लक्षात येईल की काय आयोग कशा पद्धतीने, माझा एक व्हिडिओ आहे बघा की रूल ऑफ द गेम, MPSC रूल ऑफ द गेम, तुम्ही जर बघितला नसेल तर नक्की आपल्या चॅनलवरती आहे। सगळे नियम तुम्हाला एक्झामची तयारी सुरू करण्याच्या आधी, तिथे पाऊल ठेवण्याच्या आधी, ग्राउंडमध्ये जाण्याच्या आधी तुम्हाला माहिती पाहिजे। तर कट ऑफ जो आहे इथे मजा बघा। आता हे ओपन कॅटेगरीसाठी अराखीव, जनरलसाठी 3 जागा होत्या ज्याचा कट ऑफ लागलेला आहे 67। विचार करा विद्यार्थी मित्रांनो, 400 मार्कांची ही परीक्षा होती आणि कट ऑफ लागलेला आहे जनरलचा 67। फिमेलचा बघायला झाला तर त्याच्यापेक्षा जास्त लागलाय, एकच जागा होती। आता एक जागा असल्यामुळे स्पेसिफिकली 75 कट ऑफ, बरोबर आहे। म्हणजे ओपन जनरल पेक्षाही फिमेलचा कट ऑफ जो आहे तो जास्त लागलेला आहे। SC साठी 2 जागा जनरलला होत्या, 1 जागा फिमेलला होती। इथे कट ऑफच लागला नाही, कारण शतमत ज्याला म्हणतो पद्धत त्याच्यानुसार इथे पात्र विद्यार्थीच त्यांना मिळालेले नाहीत। ही गोष्ट लक्षात घ्या। म्हणजे इथे एकूण SC कॅटेगरीसाठी जसं इथे एकूण 4 जागा होत्या, SC कॅटेगरीसाठी 3 जागा होत्या विद्यार्थी मित्रांनो, पण इथे कॅन्डिडेट मिळाला नाही।
त्यानंतर एसटी साठी सुद्धा 2 जागा होत्या, इथे सुद्धा आयोगाला कॅन्डिडेट, पात्र कॅन्डिडेट उमेदवार मिळाला नाही. स्पेशल बॅकवर्ड क्लासेस मध्ये 1 जागा होती, इथे 64 चा कट ऑफ लागलेला आहे. सगळे कट ऑफ जर बघायचे झाले, हा एक 75 सोडला तर 70 च्या आतमध्येच आहे. एनटी ही एसबीसीची जस्ट जनरल जागा होती, तिथे फिमेलला जागा नव्हती. त्यानंतर एनटीसी एनटीडी याला 1-1 जागा होत्या, याला सुद्धा स्पेसिफिकली त्यांनी तिथे कट ऑफ मध्ये कुठलेही मार्क नाही लिहिले, पण एनटीसी आणि डी इंटरचेंज ॲबिलिटी ओके 2 पैकी 1 याचा मात्र त्यांनी 64 चा कट ऑफ लावलेला आहे. दोन्ही पैकी कुठलाही पर्टिक्युलर कॅन्डिडेट तिथे पात्र होतो. ओके. त्यानंतर ओबीसी बघा, ओबीसीला सुद्धा 1 जागा होती, इथे सुद्धा कॅन्डिडेट मिळाला नाही. इकॉनॉमिकली विकर सेक्शन, आर्थिक दुर्बल घटक, याच्यामध्ये जनरलला 1 आणि फिमेलला 1 असे मिळून 2 जागा होत्या, याला सुद्धा विद्यार्थी मिळाला नाही. आणि जे दिव्यांग आहे बघा, दिव्यांगला 1च जागा होती, त्यांचा सुद्धा कट ऑफ ओपन जनरल पेक्षा जास्त गेलेला आहे. इथे 67च आहे, इथे 72 आहे. विद्यार्थी मित्रांनो, हे जे कट ऑफ आहेत हे निवडणुकीच्या याच्याप्रमाणे हे खरंच खूप वेगळे आहेत आणि खूप काही सांगून जाणारे आहेत. आता तुमच्या मनामध्ये हा प्रश्न आला असेल की सर, एकूण 15 जागेंची ॲडव्हर्टाइजमेंट होती आणि इथे जे कट ऑफ लागलेले आहेत ते का स्पेसिफिक जागांसाठीच लागलेले आहेत, मग जिथे विद्यार्थी मिळाले नाही याचा अर्थ काय? आम्ही परीक्षा दिली होती, माझा पेपर तेवढा चांगला गेला नव्हता, पण मग त्यांनी कट ऑफच डिक्लेअर नाही केला. मग अशा वेळेस तुम्हाला लक्षात घ्यावं लागेल की काय नियम आहेत आयोगाचे तुमच्या मुख्यमधनं मुलाखती जाण्यासाठी. हीच ती 13 विद्यार्थ्यांची यादी आहे. सगळ्यात पहिल्यांदा तर या 13 विद्यार्थ्यांचं मी अभिनंदन करतो, कारण विद्यार्थी मित्रांनो, आता फक्त मुलाखतीचा टप्पा आहे, पण तिथेही तुम्ही रिलॅक्स राहू नका. प्रत्येक गोष्ट तुम्हाला लक्षात आली पाहिजे, कारण असं नाही की बाबा रे 15 जागा आहेत, 13 विद्यार्थी आहेत, बरोबर आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवावं लागेल. सगळ्या विद्यार्थ्यांचं मनपूर्वक अभिनंदन. इथे हे ते 13 विद्यार्थी आहेत. आता याच्यामध्ये एक लक्षात घ्या, आपल्याला माहिती आहे नियम काय आहे की ही झाली तुमची पूर्व परीक्षा, याला आपण पूर्व परीक्षेचा टप्पा म्हणूया. पूर्व परीक्षेमधनं आपण जातो मुख्य परीक्षेला आणि मुख्य परीक्षेमधनं जातो आपण मुलाखतीला, बरोबर आहे. आणि याचं पर्सेंटेज आपल्याला माहिती आहे 1:16 असेल, इथे 1:3 आहे. मग 1:3 आपल्या ज्या जागा आहेत त्या किती आहेत? त्या आहेत 15 जागा आणि 3च्या हिशोबाने 45 विद्यार्थी हे पात्र व्हायला पाहिजे होते. किती विद्यार्थी? 45 विद्यार्थी हे पात्र व्हायला पाहिजे होते मुलाखतीसाठी. पण मुलाखतीसाठी ते विद्यार्थी पात्र झालेत का? नाही, मुलाखतीसाठी ते विद्यार्थी पात्र झाले नाही. मग आता एक लक्षात ठेवा की का तेवढे विद्यार्थी पात्र झाले नाही. तर पर्सेंटाईल म्हणजे ज्याला शतमत पद्धत म्हणतो आपण, निकष म्हणतो, ते पार न करता आल्यामुळे फक्त 13 विद्यार्थी इथे तुमच्या मुलाखतीसाठी त्यांनी पात्र ठरविलेले आहेत. जिथे 45 व्हायला पाहिजे होते तिथे फक्त 13 विद्यार्थी हे मुलाखतीसाठी पात्र झालेले आहेत. मग नियम काय आहे, निकष काय आहे? जे विद्यार्थी नवीन आहे, पहिल्यांदा एमपीएससी एमईएस देणार आहे किंवा जनरल एमपीएससी देणार आहे, त्यांनी ह्या गोष्टी खूप लक्षात ठेवा की काय नियम आहेत, बरोबर आहे. तर मुख्य परीक्षेमधनं मुलाखतीसाठी पात्र होण्यासाठी काय क्रायटेरिया आहे हा लक्षात घ्या. हा तुमच्या ॲडव्हर्टाइजमेंट मध्ये त्यांनी दिलेला असतो, फक्त आपण वाचत नाही. तर एक लक्षात ठेवा की संबंधित संवर्गासाठी म्हणजे स्पेसिफिक कॅटेगरीसाठी भरावयाच्या एकूण पदांपैकी प्रत्येक प्रवर्ग किंवा त्याचा उपप्रवर्ग सुमारे 3 पट उमेदवार मुलाखतीसाठी उपलब्ध होतील, बरोबर आहे. 1:3 तो रेशो असतो. दोन्ही पेपरच्या एकत्रित गुणांच्या आधारे किमान सीमारेषा म्हणजे कट ऑफ लाईन निश्चित करण्यात येते. पेपर 1 200 मार्क, पेपर 2 200 मार्क म्हणजे 400 मार्क. सदर कट ऑफ सर्व उमेदवारासाठी एकच किंवा प्रत्येक कॅटेगरीसाठी वेगळा, तसेच समांतर आरक्षणांतर्गत विविध व्यक्तींसाठी वेगवेगळा असो, बरोबर आहे. असं नाही की एकच कट ऑफ सगळ्यांना लागू झाला. आताच आपण कट ऑफचा पर्टिक्युलर चार्ट बघितला. आता एक लक्षात ठेवा की कट ऑफ जेव्हा ते निश्चित करतात, सीमारेषा जेव्हा ते निश्चित करतात, तर तुम्ही तुमच्या प्रोफाईलमध्ये, तुमच्या ॲप्लिकेशनमध्ये, तुमच्या अर्जामध्ये जे काही मेन्शन केलंय की बाबा मी ओबीसीचा कॅन्डिडेट आहे,
मी ओबीसी फिमेलचा कॅन्डिडेट आहे किंवा मी अजून कुठल्या तरी पर्टिक्युलर कॅटेगरीचा कॅन्डिडेट आहे, याच्यावरती आयोगाने विश्वास ठेवलाय. पण पुढे जाऊन जर तुम्ही डॉक्युमेंटमध्ये कुठे फेल गेलात, कुठल्याही स्टेजला असं आढळून आलं की तुम्ही खोटं बोलला होतात, की तुम्ही ते बिलॉंग करत नाहीत, पात्र होत नाहीत, तर हे सगळं कन्सिडर करून तुम्हाला ते मुलाखतीसाठी पात्र समजतात. पण ते कसं समजतात? निव्वळ तात्पुरत्या स्वरूपात. आता ज्या विद्यार्थ्यांचा एक्झॅक्ट आहे, सगळे डॉक्युमेंट क्लिअर आहे, सगळी माहिती भरलेली ओके आहे आणि ते इथे निकषात बसतात, त्यांना चिंता करण्याची काही गरज नाही. ओके, तर हे सगळं महत्वाचं आहे. पण आता इथे लक्षात घ्या की जी काही रिटन एक्झाम होती त्याच्यामधनं जे इंटरव्ह्यू साठी जातात त्याला काय लागू आहे? तर त्याला पर्सेंटाईल, ज्याला आपण काय म्हणतो तर शतमत पद्धत, ही अप्लिकेबल आहे. मग काय शतमत पद्धत आहे तुम्हाला माहिती आहे, स्पेसिफिकली तुम्हाला पर्सेंटाईल माहिती आहे. तर पर्सेंटाईल साठी जो सगळ्यात टॉपर मुलगा आहे, सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या उमेदवाराच्या त्याच्या किती पट शतमत पद्धतीने, म्हणजे त्याच्याशी संबंधित, त्याला 100% कन्सिडर केलं आणि नंतर तुमचा पर्सेंटाईल काढला, तर लक्षात घ्या जर ओपन असेल तर 35 पर्सेंटाईल हे किमान मिळालंच पाहिजे. जर तो विद्यार्थी कास्टचा असेल तर 30 पर्सेंटाईल हे त्याला मिनिमम असलंच पाहिजे. त्याच्यापेक्षा वर असेल इट्स ओके, वेलकम फॉर इंटरव्ह्यू. पण खाली असेल तर तो पात्र होणार नाही, जरी त्या कॅटेगरीमध्ये दुसरा कुठला उमेदवार नसेल तरी. जागा असताना नसेल तरी याला घेणार का? नाही. बरोबर आहे. त्यानंतर जर दिव्यांग असेल, जर एखादा फिजिकली हँडिकॅप असेल तर त्याला हेच काय आहे, म्हणजे आपण फिजिकली हँडिकॅप म्हणूया, याला 20 पर्सेंटाईल कमीत कमी हे मिळालेच पाहिजे. म्हणजे जर टॉपरला 100 कन्सिडर केले तर जर तुम्ही ओपनचे असाल तर तुम्हाला 35 मार्क असलेच पाहिजे, जर तुम्ही कॅटेगरीचे असाल तर 30 मार्क हे असलेच पाहिजे, तुम्ही दिव्यांग कॅटेगरीमध्ये येत असाल तर तुम्हाला 20 मार्क असलेच पाहिजे, तरच तुम्ही मुलाखतीसाठी पात्र आहात. जरी तिथे नसेल कोणी विद्यार्थी तरी ती जागा वॅकंट राहील. तुम्ही जर स्पोर्ट पर्सन असेल तर स्पोर्टसाठी सुद्धा, आणि स्पोर्ट असा तसा नाही, साधा सुद्धा नाही, अत्युच्च गुणवत्ताधारक स्पोर्ट, बरोबर आहे, तर त्याच्यासाठी सुद्धा तो किती आहे? 20 पर्सेंटाईल आहे. आणि जर तुम्ही ऑर्फन असाल, ऑर्फन अनाथ, तर त्याच्यासाठी 30 पर्सेंटाईल त्यांनी मेन्शन केलेला आहे. आता एक लक्षात ठेवा की गुणवत्ताधारक पात्र खेळाडू असाल, अनाथ असाल किंवा दिव्यांग असाल तर याच्यापैकी किमान सीमारेषेच्या आधारे मुलाखतीसाठी पात्र ठरणारा उमेदवार कोणत्याही एकाच सवलतीसाठी पात्र ठरेल. ठीक आहे. आणि लेखी परीक्षेचा निकाल व निकाल जाहीर झाल्याबाबतची माहिती ही ऑलरेडी जाहीर केलेली आहे, आपल्याला माहिती आहे. आता इथे कॉन्क्लुजन हे आहे, ज्या विद्यार्थ्यांचा निकाल लागायचा आहे, ज्यांनी डिस्क्रिप्टिव्ह दिली सिव्हिलचे विद्यार्थी, त्यांनी लक्षात घ्या की असं नाही की विद्यार्थी संख्या कमी होती म्हणून आपण तिथे बसतो. जर तुम्हाला पर्सेंटाईल ओपन असेल तर 35 पर्सेंटाईल कमीत कमी, कॅटेगरी असेल तर 30 पर्सेंटाईल कमीत कमी, दिव्यांग असेल तर 20 पर्सेंटाईल कमीत कमी. ओके. आणि बाकी जसं मी तुम्हाला सांगितलं असेल तर आणि तरच तुम्ही पात्र ठरता. आणि म्हणूनच विद्यार्थी मित्रांनो, कालचा जो कट ऑफ लागलाय तर इथे पर्सेंटाईल मिळणारे विद्यार्थीच नाहीत या कॅटेगरीमध्ये, म्हणून तिथे जागा असताना सुद्धा मुलाखतीसाठी विद्यार्थी पात्र झाले नाही. तर हे खूप महत्त्वाचं आहे. येणाऱ्या एक्झामसाठी तरी तुम्ही या पद्धतीने तयार करायची, नुसती एक्झाम द्यायची बाबा, कमी स्पर्धक होते. ओके, म्हणजे एक रेस लावलेली आहे आणि त्या रेसमध्ये कोणीच नाहीये म्हणून कुणाला तरी कुणीतरी आहे बाबा तिथे, नाही, त्यांनी रेस कंप्लीटच केलेली नाही. तर लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, म्हणून 15 जागा असताना सुद्धा 45 विद्यार्थी जिथे पात्र व्हायला पाहिजे होते तिथे फक्त 13 विद्यार्थ्यांची लिस्ट लागलेली आहे. हे सगळं इलेक्ट्रिकलच्या संबंधित आहे आणि लवकरच तुमचा सिव्हिलचा निकाल सुद्धा आयोगाच्या वेबसाईटवरती येणार आहे. तर लक्षात घ्या, जे विद्यार्थी याच्यामध्ये नाही आहेत पण इलेक्ट्रिकलचे आहेत, आत्ता पासआउट झालेत आणि तयारी करणार आहेत ट्रान्सकोची किंवा महाट्रान्सको मधल्या वेगवेगळ्या जागेंची, डिस्कॉमची किंवा जनरेशनची, येणाऱ्या खूप साऱ्या वॅकन्सीज आहेत. तर त्या विद्यार्थ्यांसाठी ह्या 2 बॅचेस आहेत बघा. इलेक्ट्रिकलच्या विद्यार्थ्यांसाठी महाट्रान्सको AE2 साठीची, ओके, 23 ची, याच्यामध्ये डेट पोस्टपोन होत आहेत, त्याच्यामुळे अजूनही एक्झाम झालेली नाही. तर ऑनलाईन कोर्स आहे 4999 ला फक्त, 788 781 1411 याच्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता.
आणि दुसरा आहे आपला मास्टर फाउंडेशन कोर्स. तुम्ही इलेक्ट्रिकलचे विद्यार्थी आहात ग्रॅज्युएशनचे आणि कुठलीही एक्झाम तुम्ही प्रिपेअर करणार असाल, वेगवेगळे एक्झाम, RRB जेई असेल, SSC जेई असेल, BMC, महाट्रान्सको, जेनको, डिस्कॉम किंवा ऑल डिरेक्ट रिक्रुटमेंट, तर याच्यामध्ये 922 698 45 58 या क्रमांकावरती तुम्ही काय करू शकता, तर तुम्ही विचारू शकता की काय बॅच आहे. आपलं टेलिग्राम चॅनल, आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला, जॉईन करायला, लाईक करायला विसरू नका. टेलिग्राम चॅनल बघा, लक्षात ठेवा, इन्फिनिटी इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स एक्झाम्स या नावाने आहे. आणि आपला जो ॲप आहे, या ॲपला सुद्धा तुम्ही डाउनलोड करा आणि खूप फ्री मटेरियल तुम्ही घेऊ शकता. विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या, काही नियम्स असतात आणि नियम हे अगोदरच तुम्हाला माहिती असले पाहिजे. आणि लवकरच सिव्हिलचा सुद्धा रिझल्ट लागणार आहे. व्हिडिओची इन्फॉर्मेशन आवडली असेल तर नेहमीप्रमाणे आपल्या 5 मित्रांना ही लिंक शेअर करा. थँक्यू व्हेरी मच.